नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण अंशुमनने जे काही कांड केलेलं आहे ते इतकं मोठं आहे की समरला मात्र खूप राग आलेला आहे. कारण अंशुमनने 15 लाखांचा घोळ केलेला आहे. म्हणजेच ते 15 लाख रुपये त्याने जुगारात लावलेले होते, बेटिंग ॲपवरती लावलेले होते आणि ते 15 लाख रुपये तो हरलेला आहे. आणि आता 15 लाखांची चोरी घरात करण्याचं धाडस केलेलं आहे. ते म्हणजे अर्पिता, अंशुमन आणि मल्लिकाने. तर त्यांचं कारस्थान कशा पद्धतीने समोर येणार आहे ते आपण पाहणार आहोत. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे की ती चोरी मल्लिका आणि त्याचबरोबर इकडे अर्पिताने केलेली होती आणि स्वानंदीवरती आळ घेण्याचा प्रयत्न होता. पण CCTV फुटेजमुळे ते समोर आलेलं आहे आणि त्याचमुळं आनंदने इकडे अंशुमन 15 लाख रुपये जुगारात हरल्याचं जेव्हा समोर आणलेलं आहे तेव्हा मात्र आता समर आजी या दोघांनी एकच निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे एवढं प्रत्येक वेळेस कांड करणाऱ्या अंशुमनला पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे. तर हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. स्वानंदी खरं तर आलेली असते, पूजा वगैरे झालेली आहे, सगळेजण आता घरी गेलेले आहेत. इकडे समरला मात्र वाटत असतं की ही जी आहे रोहनची ताई आहे किती साळसूदपणाचं आव्हानात आहे. खरं तर या बाईने पहिल्याच दिवशी घरामध्ये 15 लाखांची चोरी केलेली आहे आणि हे सगळं काय घडतंय तेव्हा समर मात्र शांतच असतो आणि तो ठरवतो की आता मला ह्यांना विचारावंच लागणार आहे. म्हणून समरने स्वानंदीला बोलावून घेतलेलं असतं. समर मात्र खूप चिडलेला असतो. स्वानंदी तिथे येते आणि विचारू लागते की काय झालं, तुम्ही मला बोलवलं? तेव्हा समर सांगत असतो की मला बोलायचंय. आता तुम्ही तुमच्या तोंडाने गुन्ह्याची कबुली देणार आहात का मी विचारू? तेव्हा स्वानंदी म्हणते, अहो पण मी केले तरी काय, मला कळेल का मी असं काय केलेलं आहे, असं स्वानंदी विचारत असते. तेव्हा मात्र समर म्हणत असतो की हे बघा, तुम्ही जे काही कृत्य केलेलं आहे ते तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तेव्हा स्वानंदी म्हणते, मी काहीच केलेलं नाहीये, आजींनी मला सांगितलेलं होतं पूजा करायची आहे, मी बाकी काहीच केलं नाही. पैशांचा तर प्रश्नच नसतो, स्वानंदीला काहीच माहित नसतं. स्वानंदी इकडे समरला सांगू लागते की आजींनी मला दागिने दिले होते घालायला आणि नंतर ते दागिने पूजा झाली की मी लगेच आजींकडे दिलेत, मी काहीच केलेलं नाहीये. तर इकडे आता अंशुमन घरी आलेला असतो आणि अंशुमन खूप टेन्शनमध्ये असतो. तेव्हा अर्पिता आणि त्याचबरोबर मल्लिका दोघीही त्याच्याशी बोलत असतात. तर इकडे अंशुमन म्हणत असतो की खूप मोठा राडा झालाय. मल्लिका विचारते काय झालं, तेव्हा अंशुमन सांगू लागतो की आई, त्या बेटिंग मध्ये लावलेले 15 लाख रुपये मी हरलेलो आहे. आता मात्र अंशुमनला टेन्शन आलेलं असतं आणि तेवढ्यातच त्याला समरने फोन करून सांगितलेलं असतं की ते 15 लाख रुपये घेऊन यायचे आहेत आणि ऑफिसमध्ये तू भरायचे आहेत. जर 15 लाख रुपये तू भरले नाहीस तर गाठ माझ्याशी आहे. परंतु अंशुमन आता ऐकायला तयार नसतो. कारण आनंदने ऑलरेडी कल्पना दिलेली होती समरला की अंशुमनने ते पैसे काढलेले आहेत आणि त्याचबरोबर आता मात्र मल्लिकाला राग येतो. मल्लिका खानदिशी कानाखाली वाजवते ती अंशुमनच्या. त्याला म्हणू लागते की तुला कळतंय का, कारण एक एक पैसा आपण गोळा करत आहोत आणि ही तुझी नाटकं जी काय चाललेली आहेत ना ती मला अजिबात पटलेली नाहीत, असं म्हणत मल्लिका खूप चिडलेली असते. अंशुमन म्हणत असतो की तू मलाच काय दोष देतेस ग, मला खूप श्रीमंत व्हायचंय, मला असं त्या पिंट्यासारखं ऑफिसमध्ये बसून काम वगैरे करत बसायचं नाहीये, मला ना मोठं व्हायचंय, मला श्रीमंत व्हायचंय आणि तू होऊ देत नाहीये, असं म्हणत तो मल्लिकाला दोष देत असतो. इकडे स्वानंदी म्हणत असते समरला, अहो मी काहीच केलेलं नाहीये. समर मात्र चिडलेला असतो. समर म्हणतो की एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो ती म्हणजे आतापर्यंत लॉकरचा पासवर्ड फक्त मला आणि आजीला माहिती होता आणि आजीने तो पासवर्ड आज तुम्हाला दिला कारण तुम्हाला दागिने त्याच्यामध्ये ठेवायला सांगितले होते, पण तुम्ही त्यातून 15 लाख रुपयांची कॅश काढलेली आहे. स्वानंदी म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, मला माहिती नाहीये त्यात पैसे आहेत का नाही, आजीने फक्त पासवर्ड मला सांगितला होता, मी लॉकर उघडलेलंच नाहीये कारण आजींनी मला ते दागिने दिलेले होते आणि नंतर ते दागिने त्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी मी आजींकडे दिलेले आहेत आणि मी काहीही केलेलं नाही, असं स्वानंदी स्पष्टपणे सांगत असते. समर म्हणत असतो की अहो तुम्ही स्वतः, तुम्हालाच माहिती होता तो पासवर्ड का आजीने पैसे घेतलेत का? मग स्वानंदी म्हणते मला नाही माहिती, पण मी पैसे घेतलेले नाहीये, तुम्ही माझ्यावरती आरोप करू नका. समर मात्र चिडलेला असतो, तो स्वानंदीवरती आरोप करत असतो. स्वानंदी म्हणते की बाद झालं, आतापर्यंत प्रत्येक गोष्टी मी सहन केलेल्या आहेत, पण आता मात्र तुमचं जरा जास्त वाढलेलं आहे. मी तुम्हाला तोंडाने सांगते की मी ते पैसे घेतलेले नाहीयेत, माझा त्या पैशांशी काहीही संबंध नाहीये, पण तुम्हाला ऐकायचंच नाहीये, तुम्ही प्रत्येक वेळेस मलाच दोष देत आहात.
स्वानंदी चिडलेली असते, समर चिडलेला असतो. तेवढ्यात आजी तिथे येते. स्वानंदी म्हणते की आजी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे की तुम्ही मला पासवर्ड सांगितला पण मी लॉकर उघडलेलं नाही. आजी म्हणते अगं पण स्वानंदी, पासवर्ड तर मला आणि पिंट्यालाच माहिती होता आणि आता मी तुला सांगितला होता. तेव्हा स्वानंदी म्हणते पण आजी तुम्ही मला दागिने दिले आणि दागिने ठेवायच्या वेळेस मी तुमच्याकडे परत दिले, मी लॉकरला हातच लावलेला नाहीये. तेव्हा मात्र इकडे आजी म्हणते की पिंट्या, एक गोष्ट आपल्याला करावी लागेल, आपल्या त्या रूममध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे. मग असं म्हणता क्षणी समरच्या लक्षात येतं. समर सीसीटीव्ही कॅमेरा पाहतो आणि इकडे मल्लिका, अंशुमन आणि त्याचबरोबर अर्पिता या तिघांनी मिळून ते पैसे काढलेले असतात आणि पासवर्ड टाकायला अर्पिता पुढे असते. म्हणजेच आजीच्या लक्षात येतं. आजी म्हणते की जेव्हा मी स्वानंदीला ही गोष्ट सांगत होते तेव्हा बाहेर कोणीतरी आहे हे मला जाणवलेलं होतं, पण मी जेव्हा बाहेर जाऊन बघितलं तेव्हा बाहेर कोणीच नव्हतं, म्हणून मी गुरुजींना फोन करण्यासाठी बाहेर गेले. त्यानंतर स्वानंदी मात्र चिडलेली असते. आता राग आलेला असतो तो समरला. तेवढ्यातच आनंद तिथे येतो आणि आनंद सांगू लागतो की समर तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. अंशुमनने बेटिंग ॲपमध्ये पैसे गुंतवलेले होते आणि त्यामध्ये त्याने गॅमलिंग करत ते पैसे तिथे संपवलेले आहेत. तो हरलेला आहे. 15 लाख रुपये त्याने बेटिंग ॲपला लावलेले होते. म्हणजे अंशुमनने जुगारामध्ये 15 लाख रुपये लावलेले आहेत ही गोष्ट समोर आलेली असते. त्याचबरोबर ऑफिसमध्ये त्याने 15 लाखांचा फ्रॉड केलेला आहे ही गोष्ट समोर आलेली असते. आणि आता मात्र समरला धक्का बसतो. समर अंशुमनला बोलवतो आणि अक्षरशः फरफटत त्याला आणलेलं असतं. खान खान त्याच्या कानाखाली वाजवतो आणि त्याला म्हणू लागतो की तुला लाज वाटते का? आतापर्यंत प्रत्येक वेळेस मी तुला समजून घेतलेलं आहे, पण आज जे काही घडलेलं आहे ते मात्र खूपच अति झाले. तेव्हा मल्लिका तिथं म्हणत असते की किती वेळा तुला सांगितले रे, पिंट्या दादाचा आदर्श पुढे ठेव, काम कर, आणि तुझं हे सगळं काय चाललेलं असतं. मल्लिका मात्र आता हे सगळं बोलत असते. तेव्हा अंशुमन समर सांगू लागतो की काकू तू तर शांतच हो, तुझ्यामुळे आज मी स्वानंदीवरती चोरीचा आळ घेतलेला आहे. स्वानंदीला मी जा विचारलेला आहे 15 लाख रुपयांसाठी. त्यांनी मला वारंवार सांगितलं की त्यांनी ते पैसे घेतलेले नाहीत, पण मी त्यांच्यावरती आरोप करत राहिलो. खरं तर ते पैसे तू, अर्पिता आणि अंशुमनने चोरलेले आहेत हे मला सीसीटीव्ही फुटेजमुळे कळलेलं आहे. आता मी शांत राहणार नाही. अंशुमनने तर एवढे गुन्हे केलेले आहेत, आजपर्यंत कंपनीतून फ्रॉड करून आणखी किती पैसे काढलेले आहेत हे त्यालाच माहिती आहे. लवकरच ते सगळं अकाउंटिंग केलं जाईल. तेवढ्यातच आनंदला ऑलरेडी समरने सांगितलेलं असतं की पोलिसांना बोलव. पोलीस आलेले असतात, अंशुमनला घेऊन जात असतात. अंशुमन मात्र माफी मागत असतो. तो म्हणत असतो की मला माफ करा, माझ्याकडनं चूक झालेली आहे. पण समर मात्र ऐकायला तयार नसतो आणि फायनली समरने अंशुमनला आता जेलमध्ये पाठवलेलं आहे. इकडे मल्लिका आणि अर्पिताची अवस्था मात्र वाईट झालेली आहे. त्यानंतर समर स्वानंदीकडे येतो. तिच्या पुढे हात जोडून माफी मागू लागतो की मला माफ करा रोहनची ताई, कारण माझ्याकडनं चूक झाली, गैरसमज झाला. स्वानंदी म्हणते की इट्स ओके आणि स्वानंदी तो विषय तिथेच सोडून देते. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.